कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी पर्यटन हंगामाला आता ब्रेक लागणार असून 26 मे 2026 पासून मालवण बंदर क्षेत्रात सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा प्रकार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाने जारी केले आहेत। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर समुद्र खवळण्याची शक्यता, वाढणारा वाऱ्याचा वेग आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने ही महत्त्वाची खबरदारी घेतली आहे। या निर्णयामुळे सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक, वॉटर स्पोर्ट्स, बोटिंग, स्कुबा डायव्हिंग यांसारख्या लोकप्रिय पर्यटन उपक्रमांना 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्णविराम मिळणार आहे। मालवण, तारकर्ली, देवबाग, दांडी आणि चिवला परिसरातील जलपर्यटन व्यवसायावर याचा थेट परिणाम होणार असून प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन S.T. उगल मुगले यांनी सर्व बंदर निरीक्षक तसेच पर्यटन संस्था, बोट मालक आणि स्कुबा डायव्हिंग व्यावसायिकांना आदेश बजावले आहेत। इनलँड व्हेसल्स ॲक्ट 1917 अंतर्गत नोंदणीकृत सर्व बोटी आणि जलवाहनांना मान्सून काळात वाहतूक व व्यावसायिक उपक्रम बंद ठेवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत प्रशासनाने हा निर्णय घेतला असून मागील वर्षीही अवकाळी पावसामुळे जलपर्यटन हंगाम लवकर बंद करण्यात आला होता।